विष्णु सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 74 झाले. श्लोक 75 बघू आधी. त्रिसामा सामग साम निर्वाणं भेषजं भिषक संन्यास कृच्छम शांतो निष्ठा शांती परायणम. श्लोकातलं पहिलं नाम त्रिसामा आणि क्रमाप्रमाणे 574 नाम. ओम त्रिसाम्ने नमः. देवव्रत समाख्यात्यै स्त्रिभिः सामभिः सामगैः स्तुत इति त्रिसामा. देवव्रत नावाच्या 3 सामांनी ज्याची स्तुती केली जाते. सामभिः सामगैः स्तुत म्हटलाय आदि शंकराचार्यांनी. म्हणजे या देवव्रत नावाच्या 3 सामांनी ज्याची स्तुती केली जाते असा तो त्रिसामा. कोण? तर भगवान श्री विष्णूच होय. त्रीणी सामानी अस्यास्तीति त्रिसामा. ज्यांची 3 सामे म्हणजेच वैदिक गीते प्रसिद्ध आहेत तो त्रिसामा होय. परमात्मा ऋचांनी स्तुत. ज्या वैदिक ऋचा असतात त्या ऋचांनी स्तुत म्हणजे त्याच्यात त्याची सगळी स्तुती केलेली असते. यजूंनी हुत आणि सामांनी गीत. सामा ज्याला म्हणतात त्रिसामा म्हटलं ना, म्हणजे सामांनी गीत म्हणजे गायला गेलेला आहे. कोणती 3 सामा आहेत ही? तर त्रीणी सामानी म्हटलंय. एक बृहत साम, दुसरं 2 सामे म्हणजे रथंतर आणि वामदेव्य होय. ही जी 3 सामा आहेत या त्रीणी सामानी अस्यास्ती त्रिसामा यांनी जो युक्त तो त्रिसामा म्हटलाय. साम म्हणजे दिव्य गान म्हणजेच वेद. सामगायकांकडून सामवेदाने त्याची स्तुती केली जाते. सामाचा अर्थ आहे दिव्य गान म्हणजेच त्या जो सामवेद आहे त्याला म्हटलेला आहे. आणि सामगायकांकडून सामवेदाने त्या परमात्म्याची स्तुती केली जाते. आज सामगायन स्मृतिशेष झाल्यासारखं आहे. पण साम म्हणजे काय? साम म्हणजे परमात्म्याशी समरस झालेल्या भक्तांचा परमानंदानुभूतीचा हर्षोद्गार म्हणजे साम. धन्योद्गार म्हणजे साम. उद्गारांचा शब्दार्थ पावायचा नसतो, भावार्थ घ्यायचा असतो. जसं हुर्यो, वाह वाह, ओहो इत्यादी उद्गारांचा शब्दार्थ काही सांगणं कठीण आहे. मी त्याचा अर्थ काही माहिती नाही, पण त्यांचा जो भाव आहे, त्यातील जो भाव आहे हुर्यो, वाह वाह, ओहो यामधला तो भाव म्हणजे हर्षोल्लास, आनंद अतिशय व्यक्त करणारा आहे एवढं मात्र निश्चित. तसेच हाऊ 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 असंही सामगान करताना येतं असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ काय म्हणून विचाराल तर काही सांगता यायचा नाही, पण त्यांचा भाव परमानंद व्यक्त करणारा आहे. मनुष्य खातो पितो आणि खुशीत आला म्हणजे गातो. तसा हा वेदानुयायी जे वेदाचे अनुयायी असतात ते जेव्हा यज्ञ करून सोमपान करतो, हा जो वेदानुयायी असतो हा सोमपान यज्ञ करून सोमपान करतो तेव्हा तो अत्यंत प्रसन्न होऊन सामगायन करू लागतो. अशी जी अनेक सामे गायली गेली आहेत त्यातील 3 विशेष प्रसिद्ध म्हणून सामगीत परमात्मा त्रिसामाच म्हटलेला आहे. त्रयी म्हणजे 3 वेद. हे जसे त्रिविध म्हणजे गद्य, पद्य आणि गेय होत, तशी ही 3 सामे आहेत. ही त्रिविध असू शकतील. एक म्हणजे क्रियावस्था दर्शवणारे, दुसरं म्हणजे ज्ञानावस्था व्यक्त करणारे आणि तिसरे भावावस्था व्यक्त करणारे. क्रियावस्थेत तो विवेकी केवळ सत्क्रिया करतो आणि तिचेच साम गातो. ज्ञानावस्थेत तो एकोत्व उपासक बरं वाईट कोणतंही कर्म करीत नाही आणि अक्रियतेचेच अकर्माचे तो साम गातो. भावावस्थेमध्ये बरी वाईट सारीच कर्मे करतो आणि विश्वात्म भावाचेच तो साम गातो. असा तो परमात्मा त्रिसाम म्हटलेला आहे.
म्हणून परमात्मा हा ऋचांनी स्तुत आहे, म्हणजे वैदिक ऋचांनी स्तुत म्हणजे स्तुती केला गेलेला आहे. यजूंनी होत आहे, म्हणजे यज्ञ यागादी ऋनी त्याच्यासाठीच हवन केलं जातं, म्हणजे हवन करण्यायोग्य तोच आहे परमात्मा. आणि सामांनी म्हणजे सामवेदांनी, त्रिसामांनी, जे 3 साम आहेत, देवव्रत नावाच्या 3 सामांनी गायन करून पुन्हा ज्याची स्तुती केली जाते, म्हणून सामांनी गीत म्हटलेलं आहे, म्हणून याला त्रिसामा असं म्हटलेलं आहे. श्लोक 75, 575 नाम बघतो आपण. सामगाहा. ओम सामगाय नमः. सामगायतीति सामगाहा. जो सामगायन करतो त्याला सामगह म्हटलेलं आहे. साम आणि ग असे 2 पद याच्यात आले. ग म्हणजे गाणारा, साम म्हणजे सामवेद, सामवेदाचं गायन करणारा. सामवेदातील आज्ञेप्रमाणे तो कृती करतो, त्याप्रमाणे परमात्म्याला मग आवाहन करतो. त्याला वैदिक परिभाषेप्रमाणे उद्गाता असं म्हणतात. उद्गाता म्हणजे उच्च स्वरात मंत्रांचे किंवा गीतांचे गायन करणारा. विशेषतः हा शब्द सामवेदातील ऋत्विकासाठी वापरला जातो, ज्याला सामवेदाचे मंत्र गायन करण्यासाठी नियुक्त केलेले असते. मागच्या त्रिसामा नामामध्ये आपण बघितले की परमात्मा ऋचांनी स्तुत, म्हणजे ऋचांनी तो प्रशंसित आहे, प्रशंसनीय झाला. त्या वैदिक ऋचा ज्या असतात त्या सगळ्या देवतांची स्तुती करणारे आहेत, म्हणजेच ऋचांनी तो प्रशंसनीय झाला. यजूंनी हुत. यजू म्हणजे समर्पण, पूजा किंवा बलिदान. यज्ञ यागामध्ये ज्याच्यासाठी समर्पण केलं जातं, ज्याची पूजा केली जाते किंवा ज्याच्यासाठी बलिदान दिलं जातं, हा मुख्य रूपाने यजुर्वेदाशी जोडला आहे. त्यामध्ये सगळे यज्ञ यागाचा विधी सांगितलेला आहे. हवनाची जी त्याग वस्तू आहे, ज्यात हवन केलं जातं यज्ञ यागांमध्ये, त्यात ज्या करणाऱ्या त्याग वस्तू, देवता म्हणजे ज्याला समर्पण करायचे त्या देवतेला हुत असं म्हटलं जातं. अग्निद्वारा भेट, ज्याचे आव्हान केले गेले म्हणजे ज्याला बोलवले गेले तो हुत असंही म्हटलं जातं. यज्ञातील अग्निद्वारा त्याला भेट दिली जाते, म्हणजे त्याच्यापर्यंत ते पोचवलं जातं. अग्नीला तसं आव्हान केलं जातं की त्याच्यापर्यंत ने बाबा. ज्याचे आव्हान केले गेले म्हणजे ज्याला बोलवले गेले ते काय आहे? हुत होय, म्हणजे बोलवल्या गेलेला असाही अर्थ केला जातो. परमात्मा यज्ञस्थळी हुत होय. गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलेच आहे की कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. तो नेहमी यज्ञामध्ये सुप्रतिष्ठित असतो. आणि परमात्मा गीत पण आहे. गीत म्हणजेच वाक्य, पद किंवा छंद यानी जो गायला जातो, ज्याची स्तुती केली जाते, म्हणजे जो गायला जातो त्याला गीत म्हटलंय. स्वर, पद, तालयुक्त गान जे असतं त्याला गीत म्हणतात. असा हा परमात्मा सामगीतच नाही तर सामगायकही आहे. म्हणजे तो नुसता गीतच नाही तर तो स्वतःही सामगायक म्हटलेला आहे. सामस्वरूप तो परमात्मा सामगानच करणार ना, म्हणून त्याला सामग असं म्हटलंय. यज्ञ, सोमपान आणि सामगान या वैदिक परिभाषेचे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक असे 3 अर्थ लक्षात घ्यायचे आहेत. केवळ एकच अर्थ घेता येणार नाही. कोणतीही उपासना घ्या, तिच्यामध्ये नेहमी 3 भाग असावयाचेच. कोणतेही उपासनीय कर्म घेतल्यास त्याचे बाह्य विधिविधान आणि अनुष्ठान आणि त्याची अधिष्ठात्री उपास्य देवता, तिचे आध्यात्मिक स्वरूप हे सगळं त्यात गृहीत असतं. इथे वैदिक उपासनेमध्ये साम्य स्वरूप साम हे अध्यात्म आहे, इंद्रदेवता ही अधिदैव आहे आणि यजन आणि प्रसाद स्वरूप सोमपान हे अधिभूत आहे. देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडेची ना, ही वस्तुस्थिती आहे आणि देवतेचे स्वरूप असते. अव्यक्त, आध्यात्मिक हेही तितकेच निश्चित. अशा स्थितीमध्ये या देहवंताने त्या अव्यक्त स्वरूपाला आकळायचे कसे? त्याची जी पद्धती तिचंच नाव आहे उपासना. शास्त्रकार त्या अव्यक्ताला आकळण्यासाठी
त्याचे एक रूप व नाम कल्पितात. तीच उपास्य देवता. तिच्या नामरूपाविषयी त्यांचा काही आग्रह नाही. एकम सत विप्रा बहुधा वदंती. तो एकच आहे, पण विप्र त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात. अग्निम यमम मातरिश्वान माहू म्हटलंय उपनिषदांमध्ये, ते त्यासाठीच असं त्यांनी स्पष्ट सांगून टाकलंय. त्या देवतेच्या उपासनेचा विधी हा सुद्धा त्यांनी यथा दैवत कल्पिलेला आहे. म्हणजे तिची उपासना कशी काय करायची हे सगळं विधी जो आहे तो यथा दैवत कल्पिलेला आहे. तो विधी देहेंद्रियांनी अनुसरायचा. वाणीने त्या देवतेचे स्तवन करायचे. मनाने त्या देवतेच्या अचिंत्य महिम्याचे स्मरण करायचे. श्रद्धा भक्तिपूर्वक तिला आत्मनिवेदन करायचे आणि अशा प्रकारे तिच्या आध्यात्मिक स्वरूपाचे अनुसंधान करून मग त्या देवतेशी स्वात्मभावाने समरस व्हायचे. अशी ही ऋषीमुनी आणि साधू संतांची उपासना पद्धती होती. या उपासनेला दृढ चालवून जेव्हा साधक सिद्ध होतो तेव्हा तो काय होतो? तो सामग बनतो. साम्याला प्राप्त करून जो परमात्मा आहे, साम्य स्वरूप परमात्मा आहे, त्या साम्याला प्राप्त करून सामगान गातो. प्राप्त केल्यानंतर हर्षोल्लासाने उद्गार त्याच्यातून भावावस्था त्याची अशी होते की त्याप्रमाणे तो त्याचं स्तुती करू लागतो, गान करू लागतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की साम्याला प्राप्त करून तो सामगान गातो. असा सिद्ध परमात्म निर्विशेषत्वामुळे परमात्माच होय. त्या सिद्धाला जणू परमात्माच म्हटलेला आहे आणि त्यालाच मग इथे सामग असंही म्हटलंय. परमात्मा तर स्वतः स्वामस्वरूप सामगान करणारा म्हणूनही त्याला सामग म्हटलेलं आहे. पण सिद्धही सामग असा दोन्ही अर्थाने सामग हे जे नाव आलंय ते त्या अर्थाने आलेलं आहे. श्लोक 75 576 नाम बघतो आपण. साम. ओम सामने नमः. वेदानां सामवेदोऽस्मि इति भगवद्वचनात सामवेदः साम. आदि शंकराचार्यांनी भाष्य केलंय की वेदांमधील जो सामवेद मी आहे हे जे भगवंताने म्हटलंय या वचनानुसार परमात्म्याला ही संज्ञा त्यामुळेच मिळाली. सामवेदाचेच हे दिव्यत्व इथे सुचवलेले आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगत असताना स्वतः भगवंताने म्हटलंय की वेदानाम सामवेदोस्मी. वेदांमधील सामवेद हे माझं स्वरूप आहे असं समज. आणि म्हणूनही भगवतवचनानुसार सामवेद म्हणजे साम या अर्थाने परमात्म्याला ही संज्ञा मिळाली असेल. या श्लोकातील म्हणजे 75व्या श्लोकातील पहिलं अर्धचरण त्रिसामा सामग साम हे जे 3 शब्द आहेत हे एक सूत्र आहे. त्रिसामा म्हणजे देवव्रत नामक 3 सामांद्वारा सामगान करणाऱ्यांकडून ज्याची स्तुती केली जाते तो परमात्माच होय. आणि म्हणून त्रिसामा वेदांमधील सामवेद मीच आहे असं भगवंतांनीच म्हटल्यामुळे साम ही तोच आणि सामगान करणाराही तोच म्हणजे सामगही तोच म्हणजे त्रिसामा तोच, साम तोच आणि सामग तो सुद्धा तोच आहे. ह्यात साध्यही तोच, साधकही तोच आणि साधनही तोच. साध्य, साधक आणि साधन हे जे आहेत 3 त्रिकुट ज्याला म्हणता येईल. असं काही साध्य करायचं असेल तर साधकाला तशी उपासना करावी लागते, तसं तपस्या करावी लागते आणि ज्या सगळ्याद्वारे हे करायचं असतं त्याला साधन म्हटलं जातं. म्हणजे साध्य काय तर परमात्मा. पण इथे परमात्मा स्वतः साध्य आहे, साधकही आहे आणि साधनही तोच आहे म्हटलं. या तिन्हींचा अंतर्भाव झालेला आहे. तिन्ही म्हणून एकच वस्तू सिद्ध होत असल्यामुळे ती तिन्ही अभिन्नच होत, एकरूपच होत. परमात्माच साधक बनून साधन अंगीकारतो आणि साध्य गाठतो. त्याचा हा छंद आहे, त्याचा हा स्वभाव आहे. तो सामग बनून म्हणजे सामग साधक बनून, जेव्हा सामग असतो तेव्हा साधक बनून सामाच्या साधनाने
त्रिसामा जो परमात्मा त्याला तो गाठतो. सागराला मिळून गंगा वाहतच राहते, तसा तो साध्याला गाठूनही साधन आचरितच असतो. साध्याला गाठणे ही सिद्धी होय, पण सिद्धी मिळाल्यावरही साधन चालूच ठेवणे त्याला संसिद्धी म्हटलं जातं. सम्यक पूर्ती, विशेष लक्ष्य प्राप्त होण्यासाठी कठीण परिश्रम करून त्याची पूर्तता होते. मुक्तीची संसिद्धी प्राप्त करणे हे जीवनाचे एक लक्ष्य असावे. आणि म्हणून नुसती सिद्धी प्राप्त होणे नको, संसिद्धीसाठी प्रयास असावा लागतो, प्रयत्न असावे लागतात. उत्तम प्रकारे सफलतेसाठी हे सगळं हवं असतं. सामगायनाने साधक विश्वसाम्य पावतो. सामगायन करून साधक विश्वसाम्य पावतो. निर्दोषम ही समम ब्रह्म, हे गीतेच्या अध्यायात आपण बघितलंय. निर्दोष म्हणजेच निष्प्रपंच, निर्दोष दृष्टी संसारातही. काम क्रोध मत्सर विरहित दृष्टी, शांतपणे अलिप्तपणे कार्य करीत राहणे. परमात्मा हा निर्दोष आणि सम आहे. ज्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला ते समदर्शी परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवून साधनेच्या मार्गापासून ढळत नाही. भोगाचे दर्शन न करता, निर्दोष म्हणजे निष्प्रपंच म्हटलंय, आणि निर्दोष दृष्टी संसारातही. काम क्रोध मत्सर विरहित दृष्टी, शांतपणे अलिप्तपणे कार्य करीत राहणे. परमात्मा हा निर्दोष आणि सम आहे. ज्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला ते समदर्शी परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवून साधनेच्या मार्गापासून ढळत नाही. भोगाचे दर्शन न करता सर्वत्र त्यांना वासुदेव दर्शन म्हणजे साम्यावस्था दिसते. भोगाकडे त्यांचं लक्ष नसतं. साधक विश्वसाम्य पावतो. निर्विशेष निरहम जे तत्व तेच ब्रह्म होय, आणि त्या ब्रह्माच्या साम्याला पोचण्याचं साधन म्हणजे साम होय. साम मध्ये मन प्रत्यय लागलाय. ब्रह्ममध्येही मन प्रत्यय, कर्ममध्येही मन प्रत्यय, धर्ममध्येही मन, शर्ममध्येही मन इत्यादी सगळे ही नामं कशी आहेत? साम, ब्रह्म, कर्म, धर्म, शर्म ही सगळी मन प्रत्ययांत शब्द कसे आहेत? करणार्थ. करणार्थ म्हणजेच साधन होय. कर्ण म्हणजे साधन, आणि तसे हे आहेत साधन. तर बघा, ब्रह्म मन प्रत्यय लावून तयार झाले म्हणजे स्तवन, स्तुती करण्यायोग्य साधन अर्थात स्तोत्र आहे. साधन आहे म्हणजे स्तोत्र आहे ब्रह्म. ब्रह्मन म्हणताना नामन, हे कसं आहे? नामन मन प्रत्यय लागला आणि नाम तयार झाला शब्द, म्हणजेच नमनोपयोगी जे आहे ते नाम, नमन करण्यायोग्य असतं जे, म्हणजे साधन. या अर्थाने राम 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 म्हणू, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू, जगदंबेचा जप असेल, काय जे असेल, नामस्मरण असेल, जे सगळं श्रीराम जय राम जय जय राम असेल, हे सगळं नामस्मरण करण्यासाठी नाम म्हणजेच नमनोपयोगी साधन होय. साम मध्ये मन प्रत्यय लागून तयार झालेला शब्द म्हणजे समनोपयोगी साधन, म्हणजे सगळीकडे साम्य पाहणे, समभाव बघण्यासाठीचं साधन म्हणजे साम. ब्रह्माच्या साम्याला पोचण्याचे साधन साम, सामवेद आहे. साम म्हणजे सामवेद आहे. गायनांद्वारे स्तुती करून त्यांच्यापर्यंत तो भाव पोचतो. जेव्हा सामगान केलं जातं तेव्हा एक उत्कट भावावस्था तिथे आलेली असते. तो मंत्रोच्चाराचा उच्चार असो, तो लयबद्ध संगीतबद्ध अशा पद्धतीने ते सामवेदाच्या काही रुची आहेत, आणि त्याद्वारे जेव्हा ब्रह्माची स्तुती केली जाते तेव्हा त्याच्यापर्यंत तो भाव पोचतो. सामाच्या योगे म्हणजे समभावाने सर्व दुःख प्रपंचासम उपशम होतो. तिथे ते बाकी राहतच नाही. सर्व सुखशांतीची उपलब्धी अर्थात परिपूर्ण साम्यलाभ होतो. हाही अर्थ त्यात दडलेला आहे. परमसाम्य दशेची प्राप्ती जी आहे ती सामगायनाने होते. शब्द कसे स्पंदरूप आहेत. त्या स्पंदापासून जशी सृष्टी होते तसा सामोपासनेने शब्द
स्पंद निरोध होऊन सृष्टी वैषम्योपशम होतो. म्हणजेच जे वैषम्य येतं त्याला सृष्टीपासून, जे संसारापासून जे वैषम्य आलेलं असतं त्याचा उपशम होतो हे सांगितलंय. आणि उरते केवळ साम्यरूप शांती किंवा शांतिरूप साम्य. साम्यरूप शांती किंवा शांतिरूप साम्य हे केवळ उरतं. हे साम साक्षात परमात्माच होय. वेदानाम साम वेदोस्मी म्हणून जे म्हटलं आहे ते याचमुळे म्हटलं आहे. या विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील अर्थगौरव जेवढा विविधांगाने आकलन करावा तेवढं त्याचे उदात्त सखोल तत्वगांभीर्य मनात अधिकाधिक मुरू लागतं. म्हणून म्हणावं वाटतं की काही निवडक नामांमधील गहन तात्विक अर्थ एखाद्या स्फटिकासारखा चमकतो. मग हेच खरंय. श्लोक 75 577 नाम बघतो आपण. निर्वाणम. ओम निर्वाणाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की सर्व दुःखोपशम लक्षणम परमानंद रूपम निर्वाणम. सगळ्या दुःखांना रहित परमानंद स्वरूप ब्रह्मच काय निर्वाण होय. त्याच्यामध्ये कुठलीही अपूर्णता नाही, दुःखाचा लवलेश नाही. सर्व दुःखोपशम म्हटलेलं आहे. दुःखाचा कुठेही लवलेश नाही, म्हणून तो आनंद स्वरूप आहे. निर्वाण म्हणजे निश्चल शांत अंतिम आनंद ज्याला म्हणता येईल असा. आणि दुसरा अर्थ आहे अंत समाप्ती किंवा विझणे. एक अर्थ आपण काय बघितला निर्वाणाचा की निश्चल शांत अंतिम आनंद ज्याला मुक्ती म्हणतात असं. आणि दुसरा अर्थ आहे अंत किंवा समाप्ती किंवा विझणे. ज्वलन शांती जेव्हा असते तेव्हा त्याला निर्वाण दीप निर्वाण म्हटलं जातं ना. शांत करणे ज्वलनाला म्हणजे विझवणे किंवा शांत करणे म्हणतात. विझवणे हा शब्द वापरत नाही. ज्याला आपण जीवन म्हणतो ते दैहिक जीवन वस्तुतः जीवन नसून आग आहे. ती आग जोवर जळत आहे तोवर निर्वाण शांती कुठली. जीवन हे आग विझवून शांती शीतलता सुखतृप्ती देणारे असते. अर्थात तिथे आग असू शकत नाही. उलट तिचा अभाव हे त्याचं पहिलं लक्षण आहे. म्हणजेच सर्व दुःखदाहोपशमन, सर्व दुःखदाहचे उपशमन हे निर्वाण जीवनाचे अभावात्मक निवृत्त लक्षण होय. त्याचं स्वरूप तर परमानंद आहे. दैहिक जीवन वासनामूलक कर्मप्रधान आहे. वासनेचा अग्नी सारखा धुमसत असतो या देहामध्ये. हे जे दैहिक जीवन आहे हे कसं आहे कर्मप्रधान तर आहेच पण वासनामूलक आहे. त्यामुळे वासनेचा अग्नी सारखा धुमसत असतो. त्याचा कर्ममय धूर आणि धग माणसाला सतत धडपडायला लावत असते. कारण कर्म करायचं असतं, मग त्यासाठी सतत धडपड चालू असते. मग वासनेतून सुख मिळवायचंय की काय, सुख मिळालं नाही तर मग दुःख, हे सगळं सुरूच असतं. म्हणजे कर्ममय धूर आणि धग माणसाला सतत धडपडायला लावत असते. परिणाम हा आहे की सुखासाठी खटपट करायची व दुःखी कष्टी व्हायचे. मिळालं नाही की दुःखी कष्टी होणे. यातून या सतत जळत राहण्यातून माणसाची सुटका म्हणजेच निर्वाण होय. हे जर सोडायचं असेल की यातून सुटका करून घ्यायची असेल तर त्याला म्हणायचं निर्वाण. पण ही सुटका व्हायची कशी, तर ती ज्ञानाने होते. ज्ञानच तर त्यावर मोचक आहे. आधी आग, वासनेची आग ही आगच आहे हे लक्षात यायला पाहिजे. ते होऊ शकत नाही आपल्या बाबतीत. सतत काही ना काही चालूच असतं. पण भगवंत सांगतात आहे की भगवंताने भाष्य करणारे सांगतात आहे की का व्हायला पाहिजे असे की ज्ञान आधी येणं महत्वाचे. कारण ज्ञान त्यावर मोचक आहे. आणि ही वासनेची आग जर लक्षात आली तर हे पहिलं खरं सत्य आहे. आणि त्यानुसार मग अविद्या अज्ञान हे आर्य सत्य होय. रोग आणि रोगनिदान ही जशी कार्यकारणांची जोडी आहे तशी पुढची जोडी काय आहे, आरोग्य आणि आरोग्योपाय. रोग आणि रोगनिदान तशी आरोग्य आणि आरोग्योपाय ही जोडी आहे. त्यानुसार हे जे अनामय पद आहे, निर्वाण पद, अनामय पद, ज्याला मुक्ती मोक्ष म्हणायचे ते तिसरे आर्य सत्य होय. अनामय म्हणजे त्याला रोगरहित म्हटलं जातात किंवा कुठलाही विकार त्यामध्ये नाही.
आमय म्हणजे रोग, विकाररहित असणं, आणि अनामय म्हणजे विकाररहित किंवा रोग नसणे अशा अर्थाने. म्हणजे हे तिसरं आर्य सत्य होय. अनामय पद म्हणजे त्याला अनामय पद म्हटलेलं आहे, निर्वाण पद म्हटलेलं आहे. आणि चौथं आर्य सत्य म्हणजे मोक्ष कारण विद्या. ह्या 4 आर्य सत्याच्या ज्ञानानेच आणि ज्ञानपूर्वक जीवनाने निर्वाण लाभ व्हायचा. हा श्लोक 74वा संपूर्ण अतिउच्च भूमिकेचा आहे. या जीवनातील परमसाध्य आणि त्याची साधने ही दोन्ही मूल्यांचा विचार येऊन गेला आहे. जीवनाला अर्थ, मोल आणि साफल्य देणारी ही मूल्य आहेत. यांची उपेक्षा म्हणजे जीवनद्रोहच होय. म्हणजे यांची उपेक्षा करणं म्हणजे जणू आत्मद्रोहच होय, जीवनद्रोहच होय. साम, निर्वाण, शम, शांती, परायण, संन्यास, निष्ठा आणि पुढे येणारी नामं आणि पदे आहेत, ही सगळी अशी महनीय आहेत. या पदांना कोण श्रेयस काम सोडील, त्यासाठी प्रयत्न असायलाच हवा. ते निर्वाण पद म्हणजेच परमधाम, परमात्माच होय. म्हणून भगवंताचं एक नाम इथे निर्वाण सांगितलेलं आहे. आणि पुढे त्यावर उपाय सांगितलेला आहे, भेषज. उपाय नव्हे, हा म्हणजे वैद्य जे असतात ते नेहमी त्यावर कसे उपाय सांगतात, म्हणून ते भेषज सांगितलं आहे. भगवंत इथे भेषज म्हणूनही नाम सांगितलेलं आहे. बघूया पुढे श्लोक 75, 578 नाम बघतो आपण. भेषजम. ओम भेषजाय नमः. संसार रोगस्य औषधम भेषजम. भेषज म्हणजे औषध, जो संसाररूपी व्याधींचे एकमेव औषध आहे असा, म्हणून त्याचे एक नाम भेषज. कशाचे औषध आहे तर संसार रोगाचे, भवरोगाचे. भव म्हणजे जन्म आणि त्या पाठोपाठ येणारी व्याधी, जरा, मृत्यू. हे जे सगळं आहे, जन्म आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या व्याधी आहेत, जरा आहे म्हणजे वृद्धत्व आहे, मृत्यू इत्यादी अनर्थ परंपरा म्हणजेच जणू संसार. या सर्व परंपरेचा दिसणारा आरंभ भवापासून होत असल्यामुळे या संपूर्ण परंपरेला भवरोग असं नाव मिळालेलं आहे. आणि या भवाचे मूळ तरी काय आहे तर प्राक्तन कर्म. त्या कर्माचे मूळ वासना वा तृष्णा. तिचं मूळ आहे अज्ञान, अविद्या. अर्थात सर्व अनर्थांचे निदान अज्ञान किंवा अविद्याच आहे. आणि परमात्मा हा स्वतः ज्ञानस्वरूप असल्यामुळे तो त्या अज्ञान रोगाचे औषध म्हटलेला आहे. म्हणून भेषज, संसार रोगस्य औषधम. म्हणून भगवंताचे एक नाम भेषज. रोग आणि रोगनिदान, आरोग्य आणि आरोग्याचे उपाय, हा जसा चिकित्सा शास्त्राचा चतुर्व्यूह होय, त्याचप्रमाणे संसार आणि तत्कारण अविद्या, मोक्ष आणि तत्कारण विद्या हा अध्यात्मशास्त्राचा चतुर्व्यूह आहे. दोन्हीकडे जो उपाय आहे तेच भेषज होय आणि तेच आहे ज्ञान. इथे क्रमाने निर्वाण आणि भेषज ही 2 पदे जी आली आहेत या श्लोकात, ती मोक्ष आणि त्याचे कारण ज्ञान या अर्थाची आहेत. चतुर्व्यूहांपैकी आरंभीची 2 पदे संसार आणि अविद्या इथे अध्यारोच समजावायची. निर्वाणपद भेषज आध्यात्मिक आहेत हे सुचविते. भेषज पद निर्वाण हे अनामय पद आहे असं सुचवतं. पदं गच्छन्त्यनामयम म्हणून निर्वाणाला काय म्हटलंय, अनामय पद म्हटलेलं आहे. आमय म्हणजे रोग आणि अनामय म्हणजे रोगरहित अशा अर्थाने, म्हणजेच ते मुक्तीचं स्थान ज्याला म्हणता येईल निर्वाणाला. मोक्षपद, निर्वाण पद म्हणजे मुक्तिपद, मोक्षपद या आधीच्या नामात आपण बघितलंय. 15व्या अध्यायात गीतेत सुद्धा सांगितले पदं गच्छन्त्यनामयम. गीतेमध्ये सांगितलेच की कर्मजम बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम. जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन अनामय पद म्हणजे निर्विकार पदाला प्राप्त होतात. कोण तर जे बुद्धिमान असतात साधक, ते या कर्मजन्य फलाचा म्हणजे संसार मात्राचा त्याग करून
या जन्मरूपी बंधनातून सुटका करून त्या अनामय पदाला ते गच्छन्ति म्हणजे प्राप्त होतात. आमय म्हणजे रोग. हे बघाच बघितलं आपण की आमय रोगाला म्हणतात. आणि रोग कसा आहे, एक विकार असतो. ज्याच्यात थोडा सुद्धा कोणत्याही प्रकारचा विकार नसेल त्याला मग अनामय असं म्हणतात, अर्थात निर्विकार. समतायुक्त बुद्धिमान लोक अशा निर्विकार पदाला प्राप्त होतात. आणि याच निर्विकार पदाला 15व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अव्यय पद म्हटलेलं आहे. गीतेत सत्वगुणालाही 14व्या अध्यायात अनामय म्हटलेलं आहे. वास्तविक अनामय म्हणजे निर्विकार तर आपलं स्वरूप अथवा परमात्मा तत्वच आहे. कारण ते जे आहे ते गुणातीत तत्व आहे, जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणालाही जन्म मरणाच्या चक्रात पडावे लागत नाही. परमात्मा तत्वाच्या प्राप्तीत कारण असल्याने भगवंतांनी सत्वगुणालाही तिथे अनामय म्हटलंय. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर्गच्छन्त्य मूढाः पदमव्ययं तत्. पदमव्ययम, अव्यय पद म्हणजे अविनाशी पद. काही ठिकाणी नामय किंवा अव्यय हे सगळं त्या परमपदाला, त्या परमात्म्यालाच म्हटलेलं आहे. असं ते पद कोण प्राप्त करून घेतात, तर जे मानरहित आहे, मोहरहित आहेत, ज्यांनी आसक्ती सोडून सगळे दोष जिंकले, जितसंग दोषा, जे अध्यात्मनित्य आहे, निरंतर परमात्म्यातच मग्न असतात. आणि जे विनिवृत्त कामाहा, स्वतःच्या दृष्टीने संपूर्ण कामनारहित झाले आहेत. सुख दुःख संज्ञेही, सुख दुःख रूपी द्वंद्वापासून विमुक्ताहा, मुक्त झाले आहेत. अमूढाहा, पुन्हा ते कसेच उच्च स्थितीला प्राप्त झालेले मोहरहित जे साधक असतात. तत् अव्ययम पदम गच्छन्ति, त्या अविनाशी परमपदाला ते प्राप्त करून घेतात. अशा अर्थाने इथे भेषज पदाने चिकित्साशास्त्रीय परिभाषा अध्यात्मशास्त्राला लावलेली आहे. कारण चिकित्साशास्त्र लोकप्रथित आहे, अध्यात्मशास्त्र गूढ आहे, रहस्य आहे. ज्ञानाची उपमा अज्ञाताला दिली जाते, ज्ञाताची उपमा अज्ञाताला दिली जाते, तद विपरीत नव्हे. आणि म्हणूनच पुढील पदामध्ये परमात्म्याला भिषक म्हणजे वैद्य असं सुद्धा म्हटलंय. भिषक म्हणजे वैद्य असं म्हटलंय. इथे भेषज म्हटलंय. म्हणजेच संसार रोगाचे, भवरोगाचे परमात्मा हे भेषज आहे, औषध आहे. त्याचं नामस्मरण, त्याचं मनन चिंतन आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं तर ते परमपद प्राप्त होऊ शकतं, हे सांगणारा जणू तो भेषज होय. श्लोक 75 579 नाम बघता पण भिषक. ओम भिषजे नमः. संसार रोग निर्मोक्षकारिणीं परां विद्यामुपदेश गीतास्विती भिषक. गीतेमध्ये म्हटलंय की संसाररूप रोगापासून सोडणारी जी पराविद्या, तिचा उपदेश केलाय आणि म्हणून भगवान भिषक आहे. पराम विद्याम उपदिदेश हा जो उल्लेख आलाय तो या अर्थाने आलेला आहे की जी पराविद्या आहे, की जी परमात्मा पद प्राप्त करून देते, अशी पराविद्या तिचा उपदेश जिथे केलाय, संसार रोगापासून सोडून देणारी, ती कोण आहे तर जणू ती पराविद्या म्हणजे सुद्धा भगवानच होय. भिषक. भिषक्तमं त्वा भिषजं शृणोमि इति श्रुतेः. श्रुती म्हणतंय की वैद्यांमध्ये मी तुला सगळ्यात मोठा वैद्य म्हणून ऐकले आहे, असं श्रुती सांगते. इथे श्रुतेः जे म्हटले ते यासाठी, वैद्य संसार व्याधीचे निवारण करतो, तसा वैद्यही तोच आहे, भेषजही तोच आहे, म्हणजे औषधही तोच आहे आणि वैद्य सुद्धा तोच आहे. तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ असा होईल की क्षीरसागराच्या मंथनातून अमृत कलश घेऊन प्रगट झालेला भगवान धन्वंतरी म्हणजे श्री विष्णू होय. सर्व औषधींचा स्वामी तोच, स्वतः सर्व शास्त्रांची देवताही तोच. म्हणूनही सर्व वैद्यांचेही प्रमुख असल्याने त्यांना भिषक असं म्हटलंय. भिषक्तम त्वा भिषजाम, ही जी संज्ञा आली ती या अर्थाने. तो जीवाला विद्या म्हणजे ज्ञान देऊन भवरोगांपासून मुक्त करतो. सामान्य वैद्य काय करतो,
तर सामान्य वैद्य रोग्याला नुसतं औषधं देतात. त्यामुळे रोगी आपल्या पीडेतून तात्पुरता मुक्त होतो. पण रोग कशामुळे आला आणि गेला तो कशामुळे गेला याचे सोपपत्तिक त्याला होत नाही. त्यामुळे तो परत परत रोगाच्या तावडीत रोगी सापडत राहतो. परंतु परमात्मा हा कसा आहे, ददामी बुद्धी योगंत येन मामुपयांति ते तेषामेवानुकंपार्थ महमत ज्ञानजन तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. या गीता वचनात प्रतिज्ञात म्हणजे आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या भक्तांना हृदयस्थ गुरुरूपाने ज्ञान देऊन अज्ञान मुक्त तो करीत असतो. भक्तांच्या सर्वांच्याच हृदयात तो आहे, पण भक्तांच्या हृदयस्थ ठिकाणी हा गुरुरूपाने ज्ञान देऊन त्या भक्तांना आपल्या अज्ञान मुक्त करीत असतो. जे निरंतर माझ्यात लागलेले असतात, प्रीतीपूर्वक पुन्हा प्रेमपूर्वक भजन करतात, अशा भक्तांना तम बुद्धियोगम ददामी, त्यांना मी बुद्धियोग देतो. आणि येन ते माम उपयांती, यामुळे ते माझे प्राप्ती करून घेतात. त्या भक्तांवर कृपा करण्यासाठी अनुकंपार्थम म्हटलंय. तेषाम अनुकंपार्थम, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी आत्मभावस्थः, त्यांच्या स्वरूपात म्हणजे त्यांच्यातच राहणारा मी, अहम अज्ञानजम तमः, त्यांचा अज्ञानजन्य अंधकार मी, भास्वता दीपेन, दैदिप्यमान ज्ञानरूप दीपकाद्वारा त्यांचा तो अंधकार मी नष्ट करतो. हे भगवंताने आश्वासन दिलेलं आहे. शास्त्र प्रतीती, गुरु प्रतीती आणि आत्मप्रतीती या 3 पायऱ्या आहेत ज्ञानाच्या. शास्त्रात सगळे ज्ञान सुव्यवस्थित मांडलेले असते, त्यावरून अधिकारी जिज्ञासूला ज्ञान मिळते. पण काही संशयही राहतो. तो संशय अनुभवी गुरुच्या मुखाने श्रवण करून मग तो संशय दूर होतो. पण खरी आत्मप्रतीती तेव्हाच मांडते की जेव्हा शास्त्रद्वारा आणि गुरुमुखाने मिळालेले ज्ञान आपणच आपल्या ठाई पडताळून पाहून, जी आत्मप्रतीती म्हटलंय ते त्या अर्थाने की आपणच आपल्या ठिकाणी पडताळून पाहून सुप्रतीत आणि सुप्रीत होतो. हीच खरी प्रतीती होय. सुप्रतीत आणि सुप्रीत हे 2 शब्द वापरलेले आहेत. हीच खरी प्रतीती होय आणि ही आत्मभावातूनच येत असते. म्हणून म्हटलंय भगवंतानी की आत्मभावस्थु ज्ञानदीपेन अज्ञानजम तमहा नाशयामी. ही प्रतीती देणारा जो आहे तो हृदयस्थ परमात्मा, तोच काय इथे भिषक म्हटलेला आहे. त्या प्रतीतरूप औषधाने भवरोग नाहीसा होतो. प्रतितिरूप औषधाने, प्रतितिरूप औषधाने भवरोग नाहीसा होतो, भवभय नाहीसे होते. हा सर्प नसून रज्जूच आहे असा प्रत्यय केव्हा येतो, तर तो प्रत्यय आल्यानंतर जेव्हा दिसतंय की साप नाही आहे, हा रज्जू आहे, तेव्हा हा प्रत्यय येतो की हा सर्प नसून ही दोरी आहे. पण आधी तो सर्प वाटतो आणि त्यामुळे भय निर्माण होते. म्हणून म्हटलं इथे की भवभय केव्हा नाहीसे होते, तर प्रतीती आल्यानंतर मग भय राहत नाही. तत्र को मोह कह शोक एकत्वम अनुपश्यतः. जिथे देहात्मबुद्धिरूप मोह गेला तिथे देह गेल्याचा शोक कुठला. तिथे केवळ आत्म्याचे एकत्व निर्मोह ज्ञान नांदत असते. परमात्मा हे असे निर्मोह ज्ञान देऊन स्वभक्तांवर परम अनुकंपा करीत असतो. वैद्य हा परम कारुणिक असावा असं म्हटलं जातं. परंतु ज्ञान हे स्वभावताच करुणा असल्यामुळे ज्ञानी गुरूंचे परम कारुणिक हे नित्य विशेषण होय. परमात्मा असा परम कारुणिक आहे, म्हणजेच परम कारुणिक भिषक आहे असं म्हटलंय. म्हणून भिषक हे नाम सुद्धा त्याला शोभून दिसतं. भेषज आणि पुन्हा भिषक. श्लोक 75 580 नाम बघतो आपण. संन्यासकृत. ओम संन्यासकृते नमः. मोक्षार्थम चतुर्थमाश्रमम कृतवानिति संन्यासकृत. मोक्षासाठी जो चतुर्थाश्रम संन्यास सांगितला आहे त्याची स्थापना करणारा, कृत म्हणजे करणारा, संन्यासकृत. तो कोण, तर परमात्मा. त्याला संन्यासकृत म्हटले. जे सर्वस्वाचा त्याग करू शकतील अशा व्यक्ती करता हा आश्रम आहे.
त्याकरता लागणाऱ्या सर्व गुणांचा आणि वृत्तींचा तो कृपाळू दाता आहे, म्हणून त्यालाच संन्यासकृत असं म्हटलंय. परमात्मा संन्यासकृत म्हणजे सर्व कर्म संन्यासी आहे, ज्ञानी आहे. तो कोणतेही कर्म करीत नाही. कर्म मात्र अविद्यामूलक आणि देहग्रहण हेतुभूत अर्थात संसारदायक असल्यामुळे तो सर्व कर्मांचा संन्यास करतो. सम्यक न्यास. सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे, न्यास म्हणजे ठेवणे किंवा त्याग करणे. अनेक अर्थ न्यास शब्दाचे आहेत. चांगल्या प्रकारे सर्व कर्मांचा जो संन्यास करतो, न्यास म्हणजे त्याग करतो, कुठलीही अपेक्षा न ठेवता, म्हणूनही म्हटलेलं आहे संन्यास. या शब्दाचा अर्थ असा आहे. पण कर्म मात्र अविद्यामूलक आणि देहग्रहण हेतुभूत असा संसारदायक असल्यामुळे तो सर्व कर्मांचा संन्यास करतो. हे काही त्याला लागू होत नाही. नाही अकृत कृतेन म्हणजेच परमपुरुषार्थ मोक्ष हा अकृत म्हणजेच कोणत्याही कर्माने संपादिला जाणारा नव्हे. तो आत्म्याचा स्वभाव आहे आणि म्हणून कर्म साधन नव्हे, ते मोचक साधनही नाही. इतकेच नव्हे तर ते बंधन आहे. कर्म जे आहे ते कर्माच्या योगे प्राप्त होणारे सर्व लोक कसे आहेत? नश्वर आहेत, पुनरावर्तदायी आहेत. पुनरावर्तन दायी म्हटलेलं आहे त्यांना. संसारवह आहेत. मग वर्णाश्रम धर्म सर्व निरर्थकच किंबहुना अनर्थावहच म्हणायचे का? तर नाही. ते निष्काम आचरले तर ज्ञाननिष्ठा योग्यता प्राप्त करून देतात. वर्णाश्रम धर्माचरण न करणे म्हणजे स्वैर वागणे होय. आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे न वागण्याचा अर्थ आहे स्वैरपणे वागणे, स्वतंत्रपणे वागणे. कुठल्याही शास्त्राचा किंवा धर्माचा आधार न घेता हवे तसे वागणे. त्या योगे ज्ञाननिष्ठा योग्यता मिळवून आणि ती योग्यता आल्यानंतर सर्व कर्म संन्यास करून साधक मोक्षास पात्र होतो. सर्व कर्म संन्यास म्हणजे कर्मांचा त्याग नव्हे तर कर्मफलाचा त्याग. कर्म तर करायचं, पण कर्मफलाचा त्याग सम्यकपणे जो त्याग करतो, न्यास करतो, त्याला तो साधक जो असतो तो मोक्षाला पात्र होतो. पण स्वतंत्ररित्या कर्माला मोक्षोपाय म्हणून काही किंमत नाही. ती ज्ञानालाच आहे. कारण मिथ्या ज्ञानजनित दोषांचा परिहार कोणत्याही कर्माने होऊ शकत नाही. तो केवळ ज्ञानाने संभवतो. आणि म्हणूनच म्हटलंय त्यागेन एकेन अमृतत्वम अनशुहु म्हणजे ज्ञानमूलक सर्व कर्म त्यागानेच अमृतत्व म्हणजे मोक्ष सिद्ध होतो. मोक्षसिद्धी अविद्या दोषमूलक कर्मे सारीच गळून पडली म्हणजे होते. त्याशिवाय मोक्षसिद्धी होत नाही. जे अविद्या दोषमूलक म्हणजे अज्ञान असणारे जे सगळे दोषपूर्ण असे कर्म आहेत ती जर केली नाहीत, ज्ञानपूर्वक कर्म केली तरच मग मोक्षसिद्धी होते. आणि ही मोक्ष प्रतिबंधक कर्म निवृत्ती केवळ ज्ञानानेच होते, कोणत्याही कर्माने नव्हे. अविद्या आणि तन्मूलक दोष हे कर्माचं कारण होय आणि स्वर्ग नरकादी लोकप्राप्ती हे त्याचे कार्य आहे, म्हणजेच त्याचं फळ आहे. आणि ही अशी सकार्य कारण कर्मे सगळीच मोक्ष प्रतिबंध रूप आहेत. हा प्रतिबंध तेवढा नाहीसा होणे म्हणजे मोक्ष होय. तो आयताच आहे, कुठल्याही कर्माने ठोकून पिटून घडावायचा नाही म्हटलंय. अर्थातच आत्मज्ञानाने होणारा सर्व कर्मसन्यास हीच मोक्षसिद्धी आहे. म्हणजेच मोक्षसिद्धीसाठी आत्मज्ञान होणं महत्वाचं आहे. नुसतं कर्म करून नाही तर ज्ञानपूर्वक कर्म करून जर केलं तर मग मोक्षसिद्धी प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून परमात्मा हा कसा म्हटलाय? संन्यासकृत म्हटलाय. काही कर्मे करायची, काही सोडायची, याला संन्यास म्हणत नाही. संन्यास म्हणजे सम्यक न्यास, कर्म करायची पण कर्मफलाचा त्याग, असा संपूर्ण संन्यासालाही होत नाही. हा असा प्रकारचा त्याग जो संपूर्णपणे संन्यासाला सुद्धा शक्य होत नाही. शक्य होत नाही का असाही प्रश्न पडू शकतो, परंतु परमात्मा संपूर्ण न्यास करू शकतो.
देहधारी केवळ लाक्षणिक संन्यासच करू शकायचा. बाकी परमात्मा मात्र संन्यास त्याग करणारा, संपूर्णपणे न्यास करणारा असा आहे. म्हणून परमात्म्याला संन्यासकृत असं म्हटलंय. श्लोक 75 581 नाम बघते आपण. शमः. ओम शमाय नमः. संन्यासीनां प्राधान्येन ज्ञानसाधनं शममाचष्ट इति शमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की वासनारहित शांत प्रसन्न स्थितीत मनाला राखणे या अवस्थेस शम म्हणतात. तो शम ज्याचे स्वरूप आहे तो कोण? तर परमात्मा श्री विष्णू. मागच्या नामात परमात्मा संन्यासकृत म्हणजेच सर्व कर्म संन्यास असलेला संन्यासी आहे. तसा संन्यासाचा धर्म जो शम तोच आहे परमात्मा. शम म्हणजे निवृत्ती. कर्मयोग्याचा धर्म कोणता? तर प्रवृत्ती. प्रत्येक गोष्ट करायला प्रवृत्त होतो कर्मयोगी. अर्थात खरा कर्मयोगी निष्काम कर्म करतो, म्हणजे फलासक्ती नसल्यामुळे त्यापासून तो निवृत्त होतो. फलापासून. ज्ञानयोग्यांचा संन्यासाचा धर्म तर निवृत्ती आहेच. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये श्री भगवान वर्णन करतात की आरुरुक्षोर मुनेर योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. या श्लोकात 2 शब्द महत्वाचे आहेत. आरुरुक्षोः आणि योगारूढ. जो योगामध्ये योगाच्या समतेत आरूढ होऊ इच्छितो, आरुरुक्षोः म्हटलाय, आरूढ होऊ इच्छितो अशा मुने हे मननशील योग्यांसाठी कर्म म्हणजेच कर्तव्य कर्म करणे हे कारण सांगितलेले आहे. उच्यते कारणम उच्यते. कर्तव्य कर्म करणे हे त्यांच्यासाठी कारण सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे योगारूढस्य शमः कारणम उच्यते. योगारूढ मनुष्याच्यासाठी शम म्हणजे शांती, परमात्मा प्राप्तीमध्ये ते एक कारण सांगितलं आहे. शम म्हणजे निवृत्ती, शम म्हणजे शांती, याही अर्थाने घेतलेलं आहे. योग साधन करू इच्छिणाऱ्याला कर्म हे साधन आहे. त्यासाठी लागणारी सर्व कर्म केलीच पाहिजे. ही चढण कशी आहे? खडतर असते. यम नियम आसन प्राणायाम अनुष्ठान प्रत्याहार ध्यानधारणा हा सगळा अभ्यास हवा, तरच तो योगारूढ होणार. योगारूढ होणे म्हणजे आता थोडी पावलं टाकून शांत सुखासीन व्हायचं असतं. आधी श्रम करावे लागतात, कारण ही सगळी चढण चढत असताना तो सगळा प्रवास खडतर असतो. परंतु एकदा योगारूढ झालं की मग चढण्याचे श्रम नाही, झोक जाण्याचे भय नाही, शांत बसणे, स्थिर राहणे. चंचल मन कसं झालेलं असतं? आता स्थिर झालेलं असतं. हे एक इप्सितच आहे. संयम, सावधानता, सतर्कता अत्यंत यासाठी आवश्यक आहे. म्हणून म्हटलंय या 3साठी संन्याशांना ज्ञानाचे साधन जे शम याचा विशेषत्वाने उपदेश दिला आहे. म्हणून भगवान काय? शम आहे. सगळ्या प्राणीमात्रांचे शमन करणारा तो श्री विष्णू महाविष्णू शम नामाने संबोधलेला आहे. परमात्म्याने नरनारायण रूपाने संन्यास आश्रमाची स्थापना केली, म्हणून तिथे संन्यासकृत असे एक नाम आलेलं आहे. शम हा धर्म उपदेशीला नरनारायण रूपाने येऊन संन्यास आश्रमाची स्थापना केली. शम हा धर्मही उपदेशीला आणि स्वतः शांत होऊन बद्रिकाश्रमात विराजमान आहेत. या 75 श्लोकातील 580, 581 आणि 582 नाम जे संन्यासकृत शमशांत हा जो चरण आलाय हे नरनारायणाचे चरित्र सांगत आहे. कारण संन्यासकृत पदानंतर संन्यासाचा जो परमधर्म आणि चरमधर्म शम आणि शांत हा सांगितलेला आहे. चरमधर्म चरमदशेला प्राप्त होईलच. चरमधर्म जो असतो तो चरमदशेलाच प्राप्त होईल. जसं कच्च्या केळ्यात परिपक्व केळ्याचा शब्द स्पर्श रूप रस गंध कसा येणार? केळं कच्चं असेल तर क्रमाक्रमाने त्यात स्वाभाविक वाढ होऊन परिपाकास आल्या वाचून जबरदस्तीने तो आणता येणार नाही.
म्हणून म्हटलं आधी आरुरुक्षो, योगावर आरूढ होण्याच्या आधी जो इच्छिणारा असतो, योग साधना करू इच्छिणारा असतो, त्यासाठी कर्म हेच कारण सांगितलंय, हेच साधन सांगितलेलं आहे. आणि मग हे करता करता जेव्हा तो योगारूढ होतो तेव्हा मग शम म्हणजे शांती, हे जे सगळं सांगितलंय, सगळे प्रकारची निवृत्ती, हा जे शम याच्यात आलेला आहे ते या अर्थाने, म्हणजेच जबरदस्तीने काही होणार नाही, हळूहळू हळूहळू ते सगळं करता येतं. कर्म करत करत मग ती आपोआपच कर्मफलाची आसक्ती कमी होत जाते, तिथून निवृत्ती होत जाते. कारण गंतव्य गाठायला शम हे हवंच. जेव्हा अशी इच्छा करणारे साधक असतात, योगी असतात, मुनी असतात, त्यांना मग भगवंत त्यांचा स्वभाव आपोआपच तसा करवून देतो. जणू काही तशी शांतता त्यांच्यामध्ये हळूहळू यायला लागते. कारण त्यांचं सतत मनन चिंतन आणि त्या दृष्टीने त्यांचे कर्म चालू असतात, ज्ञान साधना चालू असते. म्हणजे भगवंत त्यांना त्यांच्यामध्ये ती तशा शम आणि शांत हे त्यांच्यामध्ये आणून आपोआप देतात. कारण भगवंताचा स्वभाव मात्र शम आहे. जो योगारूढ असतो म्हणजे योगावर आरूढ होऊ इच्छितो, त्याला भगवंत हा स्वभाव म्हणजे शम देणाराही आहे. त्यांच्या नको त्या वृत्तींचे शमन भगवंतच मग करून देतो. आणि म्हणून भगवान श्री विष्णू शम या संज्ञेने प्रसिद्ध आहे. सर्व भूतानां शमयती असं जे म्हटलंय त्या अर्थाने. श्लोक 75 582 नाम बघतो आपण. शांत. ओम शांताय नमः. विषय सुखेश्व संगतया शांत. निष्कलम निष्क्रियम शांतम इति श्रुतेः. भगवान विषय सुखामध्ये अनासक्त असल्यामुळे विषय सुखेषु असंगतया असं आदिशंकराचार्य भाष्य करताना लिहितात. भगवान विषय सुखांमध्ये अनासक्त असल्यामुळे ते कसे आहेत? शांत होय. जो अंतर्यामी शांत. श्रुती म्हणतात कर्मरहित म्हणजे निष्क्रिय, निष्कलम म्हणजे अंशरहित म्हटलेलं आहे, आणि पुन्हा शांतम शांत असे गौरवपूर्ण वर्णन करतात श्रुती. आता वर जे आपण निष्क्रिय म्हणजे कर्मरहित म्हटले, याचा अर्थ हाच की कर्मच न करणारा असा नाहीये. निष्क्रियचा अर्थ कर्मच न करणारा असा नसून कर्मात इतका घडून जातो की त्या कर्माचा काय परिणाम आहे, त्याचं काय फळ मिळणार आहे याचा विचार करायलाही त्याला अवकाश होत नाही. त्याला निष्क्रिय म्हटलंय. नैष्कर्म्य सिद्धी जी म्हणतात ती या अर्थाने. इथे जो निष्क्रिय शब्द वापरलाय तो इथे या अर्थाने की अत्यंत कर्मामध्ये घडून जाणे, कुशलतेने कर्म करत जाणे, बाकी कसलाही विचार न करणे. जन्मायचे, कर्मे करायची, त्या कर्मानुसार स्वर्ग नरकादी फल भोगायचे आणि फल भोगून झाले म्हणजे परत जन्मायचे, असा त्याचा कार्यक्रम अव्याहत सुरू असतो. याचंच नाव संसार. पण कोणी एखादा धीर पुरुष ही सगळी कोंडी फोडतो. तो कर्मप्रवाहात वाहून न जाता विचाराची लभाळी पकडून शास्त्राच्या भूमिकेला लागतो. शास्त्राधारे कार्य काय अकार्य काय याचा निश्चय करतो. चोरी मारी जोरी इत्यादी निषिद्ध कर्मे तो कधीही करीत नाही. कोण? धीर पुरुष. पुत्रैषणा वित्तेषणा सोडून त्यात प्रेरित सारी काम्य कर्मेही तो करीत नाही. पण देहयात्रेसाठी आणि समाजधारणेसाठी स्वभावनियत जे आहे वर्णाश्रम धर्म, तो जो आहे तो फलकामना सोडून आचरित असतो. केवळ देहयात्रेसाठी आणि समाजधारणेसाठी त्याचा जो मूळ स्वभाव आहे किंवा त्याचा जो धर्म आहे, त्याचं जे नियत कर्म आहे ते सगळं तो करत असतो. पण फलकामना सोडून सगळं आचरण करत असतो. त्याचबरोबर चित्तशुद्धीसाठी तपस्वाध्यरूप उपासना साक्षेपाने करीत राहतो. असं हे जीवन जगता जगता आपली संपूर्ण चित्तशुद्धी केव्हा झाली याची त्याला शुद्धही राहत नाही आणि तो संन्यासी होतो. त्याचे सर्व संकल्प मग मावळतात, कुठलेही संकल्प नसतात आणि तो शांत म्हणजे समाहित होतो, स्वस्थ होतो. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. असे हे धीर पुरुष, असे हे संन्यासी
इंद्रिय भोगात आसक्त होत नाहीत, कर्मात आसक्त होत नाहीत. कर्मात आसक्त होणं म्हणजेच काय? एखादं कर्म चांगलं झालं आपल्याच्याने की मग कोणीतरी स्तुती करतं किंवा हे चांगलं झालंय मग अजून करावं अजून करावं, हे जे असतं ह्याला आसक्त होणं म्हणतात कर्मामध्ये सुद्धा. किंवा चांगलं म्हटलं तरी सुद्धा माणूस पुन्हा 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 तेच तेच करण्यामध्ये लागलेला असतो. तेव्हा संपूर्ण संकल्पाचा त्यागी मनुष्य योगारूढ झालेला असतो. कशातही तो आसक्त होत नाही, ना इंद्रिय भोगात ना कर्मात आसक्त होत नाही. त्याला सर्व संकल्पांचा त्याग केलेला म्हटलं जातं आणि त्यालाच योगारूढ असंही म्हटलं जातं. असा जो कर्मप्रवाह तरुण ज्ञानाच्या भूमिकेला लागलेला आणि वैराग्य, अनासक्ती आणि सर्व संकल्प संन्यास या उत्तरोत्तर उन्नत शिखरावर आरोहण करून ब्रह्मनिर्वाण पदाचे परमपद पावलेला पुरुषच शांत होय. तोच परमात्मा असे म्हटलेलं आहे, कारण त्याहून परम दुसरं काही नाहीच. परमात्मामध्ये दोन शब्द आहेत, परम आणि आत्मा. परम म्हणजे श्रेष्ठ, यालाच पुढील पदात निष्ठा म्हटलेलं आहे. निष्ठा म्हणजे पराकाष्ठा, आत्मशुद्धीची पराकाष्ठा, अर्थात ब्रह्मनिर्वाण. ब्रह्मनिर्वाण म्हणजे शांत ब्रह्म. स्थित्वास्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. मनुष्य शरीर केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच मिळालेलं आहे. आपल्याला जे मनुष्य शरीर मिळालेलं आहे केवळ आणि केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच मिळालेलं आहे. म्हणून भगवान आपल्याला तशी संधी देतात की अतिशय सामान्यातिसामान्य पाप्यातला पापी मनुष्य का असेना अंतसमयी परमात्म्याशी जर तो जोडून घेईल, जडतेशी संसाराशी संबंध विच्छेद करून घेईल, तर त्याला निर्वाण म्हणजे शांत ब्रह्माची प्राप्ती होते. आपल्या ओळखीचा श्लोक जो आपण नेहमी म्हणतो, भगवान विष्णूच्या स्वरूपाचं वर्णन त्यात आलेलं आहे. पहिलंच विशेषण आहे त्यात, शांताकारम. भगवंताचं जे नाम आलंय ते शांत, ते कारण शांत स्वरूप असणारा तो आहे, जो आमच्याही आंतरिक अस्तित्वाला शांती पूर्ण करून देतो. त्याची स्तुती यात केलेली आहे. हा कसा आहे? आणखीन शांताकारम तर आहेच, म्हणजे शांत त्याचं स्वरूप असणाराच आहे, पण भवभय हरम, आमचं भवभय संसार भय हरणारा आहे. सर्व लोकांचा एकच नाथ असणारा, सर्व लोकैकनाथम असा हा भगवान विष्णू आहे. बाकी तर वर्णन आहेच त्यात, भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयने योगीवीर ध्यानगम्यम. अशा या विष्णूला वंदन असो, अशा अर्थाचा हा श्लोक आहे. पण यातलं पहिलंच नाम जे आले शांताकारम, नाम म्हणजे त्याचं स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे या ठिकाणी. आणि हा कसा आहे? भवभयहरम, भवभय हरणारा आणि सर्व लोकांचा जो नाथ तो हा एकच आहे, भगवान विष्णू. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? शांत आहे, म्हणूनही त्याचं एक नाम आहे शांत. आधीच बघितलं आपण शम, आता याचं हे नाम आहे शांत. पुढे आम्हाला निष्ठा, हेही पुढे बघूया.